झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। शांती, अहिंसा आणि मानवतेचा खरा संदेश जगाला देणाऱ्या सिद्ध पुरुष म्हणजे भगवान गौतम बुद्ध। जगाला एक नवीन मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बुद्धगया। आज बुद्धगया तिथं झालेल्या स्फोटामुळे जरी चर्चेत आलं असलं तरी त्याची खरी ओळख ही जिथं सिद्धार्थाचा बुद्ध झाला तीच आहे। बिहारची राजधानी पटनाच्या दक्षिण पूर्वेकडे अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर असलेलं बोधगया हे गया जिल्ह्यातलं एक छोटंसं शहर। भगवान गौतम बुद्धांना जिथं ज्ञान प्राप्त झालं तीच ही अद्भुत जागा। जीवनातील दुःख, यातना, लोभ, अहंकार या आणि यासारख्या सर्वच गोष्टींपासून दूर जाऊन जगण्याचा आणि जीवनाचा खरा अर्थ ज्या ठिकाणी बुद्धांना गवसला तेच हे दैवी ठिकाण। भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी बोधगया हे सर्वात महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। या जागेची दखल आणि महत्त्व युनेस्कोनं ओळखलं आणि 2002 मध्ये याग करून गौतम बुद्ध फाल्गू नदीच्या किनारी पोहोचले। इथंच असलेल्या या बोधी झाडाखाली ते तपस्या करायला बसले। सलग 3 दिवस रात्र तपस्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। या घटनेनंतरच त्यांना बुद्ध म्हणून ओळखलं जाऊ लागलं। यानंतर त्यांनी पुढील 7 आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी बसून ध्यान केलं आणि सारनाथ इथं जाऊन प्रचार सुरू केला। हळूहळू त्यांची शिकवण आणि मार्ग जगानं मान्य करायला सुरुवात केली। जगाला जगण्याचा नवा मार्ग दाखवणाऱ्या बुद्धाची ख्याती पंचक्रोशीत पोहोचली। आत्मशांती आणि निर्वाणासाठी फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक या ठिकाणी येतात। बौद्ध समाजात बोधगया एखाद्या तीर्थक्षेत्राप्रमाणेच पूजनीय आहे। बोधगयाचं महाबोधी मंदिर आणि या मंदिरातील भगवान बुद्धांची मूर्ती यांचा संबंध स्वतः भगवान बुद्धांशी असल्याचं म्हटलं जातं। इथल्या गावकऱ्यांनी जेव्हा मंदिर बांधण्याची योजना आखली तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांची मूर्ती बनवण्यासाठी शिल्पकाराचा शोध सुरू केला। मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्यांना भगवान बुद्धांची आकर्षक मूर्ती बनवणारा शिल्पकार मिळाला नाही। अचानक एक दिवस एक माणूस त्या गावी आला आणि त्यानं आपण मूर्ती बनवू अशी इच्छा व्यक्त केली। हा मूर्तिकार दुसरा तिसरा कुणी नसून भगवान बुद्धच असल्याचं म्हटलं जातं। भगवान बुद्धांची ही मूर्ती बौद्ध जगात सर्वाधिक प्रतिष्ठित मूर्ती होय। वेगवेगळ्या धर्माचे संप्रदायाचे लोक आत्मशांतीसाठी या मंदिरात येतात। आज जगाच्या कानाकोपऱ्यात बौद्ध धर्म आणि भगवान बुद्धांची ख्याती पोहोचली आहे। इतकंच काय तर जगातील प्रत्येक देशात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत। जगात वेगवेगळ्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या मूर्ती आणि मंदिरांची स्थापना करण्यात येते। त्यांनी सांगितलेला मार्ग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शांती, अहिंसा, परोपकार आणि साध्या जीवनातूनच निर्वाणाचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांच्या या तीर्थस्थळी आजही बुद्ध ध्यानमग्न होऊन बसल्याची अनुभूती होते। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। खरं तर शांततेला ही भुरळ पडावी असा निसर्ग रमणीय हा परिसर, पण असं असतानाही ते का घडले स्फोट याचंच कारण एका ब्रेक नंतर पाहत राहा बुद्धगयेचं राजकारण। झी 24 तास एक पाऊल पुढे।